तमिळनाडूच्या किनारपट्टीला नुकताच फेंगल नावाच्या सायक्लोनचा तडाखा बसलाय. हा सायक्लोन लो इंटेन्सिटीचा सायक्लोन होता, म्हणजे कमकुवत सायक्लोन होता. तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात या सायक्लोनने डॅमेज झाले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन या पर्टिक्युलर इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्लेन्ड सिरीजमध्ये दिलेलं आहे. आता बघा काय झालंय की या ठिकाणी सगळ्यात पहिले तर काय काय कॅटेगरीज असतात सायक्लोनच्या, IMDने त्या सांगितलेल्या आहे. एकदा तुम्ही रफली गो थ्रू करा, विंड स्पीड काय असते आणि त्यानुसार कॅटेगरी काय असते ती लक्षात ठेवा, तिथे कुठेतरी प्रश्न असेल. हा जो फेंगल सायक्लोन आहे याच्याबद्दल डिटेल्स दिले आहे, पण ते देत असताना इंटरेस्टिंग 2 पॉइंट सांगितले आहेत की भारतामध्ये 1999 मध्ये ओडिशाचा सुपर सायक्लोन झाला. त्याच्यामध्ये विंड स्पीड 260 किलोमीटर्स पर आवर होती. त्या व्यतिरिक्त फायलीन असेल, आम्फन असेल, हे सुद्धा इंटेन्स सायक्लोन होते. त्या तुलनेत फेंगल इतका इंटेन्स नव्हता. एक तीव्र जर तुम्ही त्याची बघितली तर 75 to 95 किलोमीटर पर आवर इतकी विंड स्पीड तुम्हाला फेंगलमध्ये दिसून येते. नाऊ प्रॉब्लेम काय झाला या ठिकाणी, तर प्रॉब्लेम हा होता की फेंगल सायक्लोनची जी मुवमेंट आहे ही मुवमेंट खूप स्लो होती आणि ज्या वेळेस फेंगल सायक्लोन जमिनीवर आला, जमिनीवर आल्यानंतर तब्बल 12 तास तो जमिनीवर एकाच ठिकाणी राहिल्याचं दिसून येतं किंवा काही खूप जास्त 12 तास त्यांनी मुवमेंट केली नाही. यांनी होतं काय, एक प्रॉब्लेम हा होतो की ज्या रिजनमध्ये हा सायक्लोन स्टेशनरी असतो तिथे प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो. या ठिकाणी दिलेलं आहे की पुदुचेरीच्या काही गावांमध्ये 24 तासामध्ये 510 मिलीमीटर वगैरे पाऊस पडलाय आणि हा खूप पाऊस झाला 24 तासांमध्ये. आणि दुसरा प्रॉब्लेम हा होतो, जर सायक्लोन मूव्ह करतोय तर हळूहळू त्याची इंटेन्सिटी कमी होत जाते. पण जर तो एकाच ठिकाणी असेल तर प्रॉब्लेम हा असेल की त्याची इंटेन्सिटी पण कमी होत जाणार नाही आणि म्हणून मग तो तशाच स्टेटमध्ये असतो आणि यांनी प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. जे काही फेंगलमुळे प्रॉब्लेम झालेले आहेत किंवा डॅमेजेस झालेले आहेत ते पर्टिक्युलरली या स्लो मुवमेंटच्या नेचरमधून झालेले आहेत आणि अशा प्रकारचे बदल मागच्या काही दिवसांमध्ये सायक्लोन्समध्ये आपल्याला दिसून येतात. सो सायक्लोन्स प्रचंड डायनॅमिक आहे. हवामान बदलासोबत त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल सुद्धा होत आहेत आणि अशा प्रकारचे बदल तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. भेटूया पुढच्या अशाच टॉपिकमध्ये. थँक्यू एव्हरीवन.